हा फॉर्म आहे तो तुम्हाला सर्व ऑनलाईनरित्या किंवा ऑफलाईनरित्या भरायचा आहे. जे महिलेचं संपूर्ण नाव, महिलेचं लग्नापूर्वीचं नाव, महिलेचं लग्नानंतरचं नाव, जन्मदिनांक, महिना, वर्ष इत्यादी व सर्व काही मित्रांनो हे सर्व तुम्हाला स्पष्टरित्या मांडायचं आहे. त्यानंतर आपल्याला अर्जाचा संपूर्ण पत्ता, जन्म ठिकाण जे आहे ते जिल्हा, गाव व शहर आणि ह्यात तुम्हाला जो बदल झाला आहे तो फॉर्म आता नवीन अपडेट फॉर्मची नवीन अपडेट ऑफलाईनचे आलेले आहे. तो फॉर्म तुम्ही सेतू केंद्रामध्ये किंवा जवळच्या झेरॉक्स सेंटरमध्ये घेऊ शकता. त्यानंतर शासनाच्या इतर सेवा मोफत राबवण्यात येणाऱ्या अधिक योजनेचा लाभ घेत आहात का हे सुद्धा तुम्हाला तिथे मांडायचे आहे. त्यानंतर होय का नाही, कारण असेल तर ऑनलाईनला सर्वरित्या सगळं दिसणार आहे. त्यामुळे खोटी माहिती कोणीही घालायची नाही आहे मित्रांनो. अर्जदाराचा बँक खाता असलेला तपशील आणि बँक खाता असलेला महत्त्वाचं म्हणजे त्यात तुमची ई-KYC पूर्ण झाली पाहिजे मित्रांनो. ई-KYC म्हणजे काय, ज्यावेळी तुम्ही आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक करता तर तो लिंक KYC झाली आहे का हे महत्त्वाचं तुम्ही हे करता. कारण की आपण रेशन घ्यायला जातो संघात, शेतकरी संघात, त्यामध्ये आपल्याला बायोमेट्रिकमध्ये ई-KYC केली जाते. तशीच बँकेत पण ही ई-KYC केली आहे का ही आधी तुम्ही चौकशी करायची आहे. त्यानंतर बँक खातेधारकाचं नाव जे आधार कार्डवर आहे, जे बँक पासबुकवर आहे तेच नाव इथे तुम्ही घालायचं आहे. बँक खाते क्रमांक घालायचा आहे काय जो असेल तो, आणि IFSC कोड म्हणजे त्या बँक बुकावर त्या पहिल्या पेजवर IFSC कोड म्हणून येतो तो, आणि त्यात आपल्याला आधार बँक खात्याला जोडला आहे की नाही ते महत्त्वाचं आपल्याला अपडेट जाणून घ्यायचे आहे. त्यानंतर आता ह्यात आपण एक प्रकार बघूया, नारी शक्ती प्रकार. नारी शक्ती म्हणजे अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, प्रवेशिका, ग्रामसेवक, वॉर्ड अधिकारी, सेतू सुविधा केंद्र, महिला, सामान्य महिला. म्हणजे सामान्य महिला कोण, सामान्य महिला ही अर्ज करू शकते एकाच मोबाईलवर, पण त्याच्या वेगवेगळ्या ID व प्रोफाईल करूनच त्या ID हे करू शकते. त्यामुळे तुम्ही अर्ज भरताना जेणेकरून कोणाचं नुकसान होऊ नये ऑनलाईन करताना ही काळजी घ्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अंगणवाडी सेविकांना एकच गोष्ट करायची आहे की जी माहिती भरत असताना तुम्ही त्या गोष्टीची शहानिशा करूनच ती गोष्ट घ्यायची आहे. नाहीतर अंगणवाडी सेविका यांना जबाबदार धरलं जाईल. कुठलाही कागद जर कमी किंवा हे असेल तर त्या गोष्टीची शहानिशा अंगणवाडी सेविकांनी करायची आहे. हा मेन मुद्दा झाला. तर आता आपल्याला इथे कागदपत्र बघायचे आहेत. खालील कागदपत्र अपलोड करा, ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन असू देत. आणि तुम्ही ऑनलाईनसुद्धा फॉर्म भरू शकता. ऑनलाईन जसा ऑफलाईन फॉर्म आहे तसाच ऑनलाईन ही फॉर्म आहे मित्रांनो. खूप सोपा आहे आणि व्यवस्थितरित्या तुम्ही तो फॉर्म अपलोड करायचा आहे. आता ह्यात तुम्हाला कागदपत्रे कोणती जोडायला होणार, आधार कार्ड, आदिवासी जन्म प्रमाणपत्र. आदिवासी जन्म प्रमाणपत्र जर नसेल तुमचं त्यात तुम्ही मतदान 15 वर्ष पाठीमागचं आपलं मतदान ओळखपत्राची लिस्ट असते त्यामध्ये तुमचं नाव असतं, तीसुद्धा तुम्ही नोंदवली तर चालेल, लावली तर चालेल. अर्जाचे हमीपत्र. त्यानंतर तुमची दारिद्र्य रेशन कार्ड म्हणजे काय, रेशन कार्ड तुमची नाव वगैरे असू दे किंवा नसू दे, पण ती रेशन कार्डची झेरॉक्स मला जोडावी लागणार आहे मित्रांनो. त्यावरसुद्धा तुमचं काम होऊ शकतं, तुम्हाला 1500 रुपये मिळू शकतात. त्यानंतर बँक पासबुक ही झेरॉक्स तुम्ही हे करायची, ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही ह्याला अपलोड करून हे करायचे आहे मित्रांनो. त्यानंतर अर्जदाराचा फोटो आणि बँक पासबुक ही तर ह्या गोष्टीची शहानिशा करायची आहे. त्यानंतर मित्रांनो इथं खाली काय सांगितलं आहे, अर्जदाराने परिपूर्ण भरण्यास आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करण्यात यावा. म्हणजे आपण हा सर्व पूर्ण फॉर्म भरून झाल्यानंतर तुम्ही अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधायचा आहे. त्यांना हा फॉर्म त्यांच्याकडे जमा करायचा आहे, त्या बघणार, त्यानंतर ह्या गोष्टीची शहानिशा करणार आणि त्यांना शासनाकडून 50 रुपये मानधन लवकरच त्यांच्या खात्यात जमा होणार आहे, असा JR सरकारच्या माध्यमातून आलेला आहे. आता मित्रांनो खूप महत्त्वाची बाब आहे, अर्जदाराचा हमीपत्र. मी घोषित करतो की अशा खुणा करा, माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2,50,00,000पेक्षा अधिक नाही, माझे कुटुंब सदस्य आयकर देत नाही, तिथं टिक करा. मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सहकारी विभागात उपक्रम नाही, तिथं टिक करा. मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक मध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्त घेत नाही, तिथं टिक करा. मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या 1,500 जास्त रकमेच्या आर्थिक योजनेचा लाभ घेतला नाही, माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार व आमदार नाही, तिथं टिक करा. माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकार बोर्ड, ऑपरेशन बोर्ड उपक्रम, माझ्या कुटुंबातील सदस्य संयुक्त एकापेक्षा जास्त शेतजमीन नाही, इथं टिक करा. कारण की आता शेतजमिनीची अट नाही आहे मित्रांनो. वरीलप्रमाणे घोषित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंबंधित पोर्टल ॲपवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यासाठी व आधार आधारित प्रमाणीकरण नंतर माझा आधार क्रमांक, बायोमेट्रिक किंवा वन टाईप पिन OTP माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यात माझी हरकत नसेल. मी ही देखील सहमती देतो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची माझी ओळख पटवण्यासाठी प्रमाणित करण्यासाठी माझे आधार क्रमांक वापर करू शकतात. मी केवळ शासकीय सेवा योजनेचा लाभ प्राप्त करण्यासाठी उद्देश अन्य राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभागाशी माझे आधार ई-KYC वर्णन पुरवण्यासाठी सहमत देत आहे. यात तुम्हाला
त्यानंतर अर्जदाराची सही म्हणजे तुमची सही तिथे करावी लागणार आहे. नंतर नोट, उपयुक्त पात्रता केवळ ऑनलाईन अर्ज दाखल करण्या हेतूने एकत्रित करण्यात आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सफलतापूर्वी पुष्टी झाल्यानंतर खालील पावती प्रदान करण्यात येईल. तसेच SMS WhatsAppद्वारे सुद्धा पाठवण्यात येईल. अर्ज दाखल झाल्यानंतर सादर पावती फाडून देण्यात यावी. कार्यालय कामकाजातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, आणि ही पावती तुमच्याकडे पाहिजेत, कारण ही पावती जर तुम्हाला नसेल, कारण की जेव्हा तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील आणि ही जर पावती तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला पैसे मिळू शकणार नाही. ती सरकारला परत जमा केले जातील. ही महिलांनी काळजी घ्यायची आहे. आणि जी माहिती मी सांगत आहे, माझ्याकडे सरकारच्या माध्यमातून माझ्याकडे नवनवीन जे योजना येतात त्या माझ्यापर्यंत पोचतात. मी त्या तुमच्यापर्यंत पुष्टी करीन. आणि योजनेअंतर्गत आपला ऑनलाईन ऑफलाईन अर्ज यशस्वी दाखल करण्यात आला आहे. सादर अर्जाची नोंद क्रमांक तिथे तुम्हाला टाकायचा आहे आणि अर्ज स्वीकारणारी स्वाक्षरी घ्यायची आहे. तरच तुम्हाला ह्याची कल्पना किंवा हे मिळणार आहे. लक्षात ठेवा, नाहीतर तुम्ही तुमचे 1500 घालवून बसाल.